हॅलो फ्रेंड्स, इंस्टाग्रामवर आता सध्या नवीन गिफ्ट ऑप्शन आलेलं आहे आणि हे गिफ्ट ऑप्शनद्वारा तुम्ही पैसे कमवू शकता. बरोबर आहे, परंतु ह्याचा काय क्रायटेरिया आहे आणि जर तुम्हाला गिफ्ट ऑप्शन इनेबल झालं असेल तर ते कसं प्रोसीड करायचं हे थोडक्यात मी तुम्हाला आज सांगते. तर तुमचे जर 500 सबस्क्रायबर असतील तर तुम्हाला गिफ्ट ऑप्शन ओपन होतं. त्यानंतर तुमच्याकडे कॉपीराईट कंटेंट नसला पाहिजे. दुसरी गोष्ट की तुमचा जो कंटेंट आहे ना तो कॉपी केलेला नसला पाहिजे. कम्युनिटी गाईडलाईन्स ज्या काही मेटाच्या आहेत त्या तुम्ही फॉलो केलेल्या हव्यात आणि हे सगळं जर तुमचं असेल, तुमचा कंटेंट ब्रँडेड लीगल असेल तर तुम्हाला गिफ्ट ऑप्शन ओपन होतो. 500 सबस्क्रायबर्स तुमचे 500 फॉलोअर्स तुमचे असतील तर. आणि मग तो जो गिफ्ट ऑप्शन आहे ना तो प्रत्येक व्हिडिओसाठी असतो. तुम्ही व्हिडिओच्या व्ह्यू इनसाईटमध्ये गेलात तर खाली तुम्हाला तिथं गिफ्ट ऑप्शन असतो आणि तिथं गेलं ना तर मग तुम्हाला कळतं की त्याच्यावरती तुम्हाला कोणी पैसे पाठवलेत का, तुम्हाला काय अर्निंग झाली आहे का. तर आता खरंच म्हणजे इंस्टाग्राम तुमच्या व्ह्यूजवर तर पैसे देत नाही हे तुम्हाला माहितीच आहे. मग हे गिफ्ट ऑप्शनद्वारे तुम्ही इन्कम कसं करू शकता किंवा तुम्हाला कसे पैसे मिळणार ते मी सांगते. सगळ्यात पहिलं तुम्ही प्रोफेशनल डॅशबोर्डवर गेले तर तिथं तुम्हाला गिफ्ट ऑप्शन येतं. गिफ्ट ऑप्शनवर गेलं का तिथं तुम्हाला अर्न फ्रॉम फॉलोईंग्स असं काय येतं. मग तिथं जर तुम्ही गेले तर तिथं ते सगळं काय जो फॉर्म वगैरे फिल आहे मॉनिटायझेशनचा तो फॉर्म फिल करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड वगैरे द्यायचं आहे. अंडर 18 असताना तुम्ही तुमचे एल्डर ब्रदर, मदर, फादर, सिस्टर कुणाचंही पॅन कार्ड देऊ शकता. तुमचं डॉक्युमेंट द्यायचं आहे. त्यानंतर नाही का बँक अकाउंट वगैरे तुमचं व्यवस्थित असं ॲड्रेस वगैरे तिथं टाकायचा आहे. तर आता मग काय होणार की तुम्ही ते सगळं केलं, मॉनिटाईज केलं की मग तुमचा गिफ्ट ऑप्शन जो आहे ना तो इनेबल होणार आणि मग तुमचा व्हिडिओ जे काही तुमचे फॉलोअर्स तुमचा व्हिडिओ बघणार त्याच्यामध्ये तिथं सेंड गिफ्ट म्हणून येतं. पहिलं तरी हे सेंड गिफ्टवरती येत होतं, आता ते खाली कोपऱ्यामध्ये येतं. आणि मग ते जर फॉलोअर्सला तुमचा कंटेंट आवडला असेल, तुमचं काही आवडलं असेल किंवा तुम्ही त्यांना काही सांगितलं असेल की मला असं पाहिजे तसं पाहिजे आणि मग त्यांनी जर समजा त्यांची इच्छा झाली आणि त्यांनी तुम्हाला गिफ्ट सेंड केलं तर ते स्टार्स असतात. त्या स्टार्सवर तुम्हाला किती पैसे, एक स्टार 8 रुपयाला असं काहीतरी आहे. मग तिथं मॅक्झिमम 350 स्टार्स ते पाठवू शकतात आणि मग ते स्टार्स तुम्हाला तुमच्या त्या व्हिडिओच्या खाली जे गिफ्ट्स असतं तिथं मग आता जर कोणी गिफ्ट नसेल म्हणजे गिफ्ट नसेल पाठवलं तर 00 USD असं येतं. आणि मग जर कोणी तुम्हाला स्टार्स वगैरे पाठवले तर त्यानुसार तुमचं इंडियन करन्सीमध्ये तुम्हाला पैसे मिळतात. आता दुसरी गोष्ट इंस्टाग्रामची अशी आहे की पहिलं ते बोनस पॉईंट्स किंवा स्टार्स देत होते, आता तेही आपल्या इंडियामध्ये भेटत नाहीत. आणि हा गिफ्ट ऑप्शन जो आहे ना इंस्टाग्रामला तो आत्ता म्हणजे एक थोड्या दिवसांपासूनच चालू झाला आहे. त्याच्यामुळे याचा जो एक्सपिरियन्स आहे तो अजून इतका काय माहीत नाही की नेमका कसा आहे. आणि इंडियन ऑडियन्स जी आहे ती मला पर्सनली असं नाही वाटत की कुणाला ते सेंड गिफ्टमध्ये जाईल आणि गिफ्ट शेअर करेल. इथं लाईक कमेंट करायलासुद्धा लोक कंजूसपणा करतात, तर गिफ्ट कधी पाठवणार. त्यामुळं हा ऑप्शन किती आपल्या फायद्याचा ठरतो आणि आपण किती याच्यातून कमवू शकतो हे सांगणं अनिश्चितच आहे. आता दुसरा प्रश्न, इंस्टाग्राम व्ह्यूजला यूट्यूबसारखे पैसे देत नाही, फेसबुकसारखे पैसे देत नाही. मग इंस्टाग्रामवरून आपण बघितलं असेल की इंस्टाग्रामचे कमाव लाखो रुपया असं तसं. तर हे लोक कसे कमवतात पैसे इंस्टाग्रामवरून. तर हे लोक काय करत असतात की गिफ्ट वगैरेमधून तर थोडेफारच त्यांना अर्निंग होत असेल, परंतु हे लोक पेड प्रमोशन करतात, कोलॅबरेशन करतात. त्यानंतर त्यांच्याकडे बघितलं असेल तुम्ही की मिशोचे वगैरे साड्या वगैरे येत असतात किंवा एखादं प्रोडक्ट येत असतं आणि मग ते प्रोडक्टचे ते ॲडव्हर्टाइजमेंट करतात, तो तुम्ही कसा वापरू शकता हे दाखवतात आणि याच्या थ्रू त्यांना पैसे मिळतात. प्रोडक्टनुसार त्यांना काही पैसे दिले जातात ॲडव्हर्टायझिंगचे, ब्रँडिंगचे आणि त्याचे रिव्ह्यू चांगले देण्याचे. आणि अशा पद्धतीने हे जे इंस्टाग्रामचे क्रिएटर्स आहेत ते पैसे कमवतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब